Hello everyone, good morning. I am Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmaceutical jurisprudence. So, my dear students, previous lecture we was start our new topic, that is Drug Price Control Order 1995. In this lecture we have seen, or previous lecture we have seen some definition of in that bulk drug, then manufacturer. In today's lecture we discuss remaining points of this chapter. My first definition, manufacture. It means any process or part of a process for making, altering, finishing, packing, labeling, breaking, or otherwise treating or adopting any drug with a view to its sale and distribution. But it does not include the compounding or dispensing of any drug or the packing of any drug in the ordinary course of retail business. मॅन्युफॅक्चर म्हणजे काय की त्याचा अर्थ काय, इट मीन्स एनी प्रोसेस किंवा त्या प्रोसेसचा पार्ट फॉर कशासाठी, मेकिंग, त्याचबरोबर अल्टरिंग, फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग, ब्रेकिंग और अदरवाइज ट्रीटिंग और ॲडॉप्टिंग एनी ड्रग विथ व्ह्यू. त्याच्या व्ह्यू काय आहे त्याच्या मागचं, तर इट टू इट्स सेल अँड डिस्ट्रीब्युशन. बट इट डज नॉट इन्क्लूड, त्याच्यामध्ये इन्क्लूड काय केलेलं नाही आहे, कंपाऊंडिंग, त्याचबरोबर डिस्पेन्सिंग ऑफ एनी ड्रग और पॅकिंग ऑफ एनी ड्रग इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ रिटेल बिझनेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही. देन नेक्स्ट वन आहे नेटवर्थ. इट मीन्स द पेड अप शेअर कॅपिटल. त्याचा अर्थ काय आहे, पेड अप शेअर कॅपिटल आहे ऑफ कंपनी प्लस फ्री रिझर्व इफ एनी अँड सरप्लस एक्सक्लुडिंग आउटसाइड इन्व्हेस्टमेंट विच आर नॉट रेडियली अवेलेबल फॉर ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी. देन प्री टॅक्स रिटर्न, त्याची डेफिनेशन काय आहे, इट मीन्स प्रॉफिट्स बिफोर पेमेंट of income tax and surtax and includes such other expense as do not form part of quote of formulation. त्याचा अर्थ काय आहे, जे इन्कम टॅक्स असतील, सरटॅक्स असतील, त्याच्या आधीचं त्याचं प्रॉफिट आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, सच अदर एक्सपेन्सेस डू नॉट पार्ट ऑफ कोट फॉर्म्युलेशन. देन रिटेल प्राइस म्हणजे काय, इट मीन्स रिटेल प्राइस ऑफ ड्रग फिक्स इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन ऑफ ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995. आणि याचा अर्थ काय आहे की ड्रगची फिक्स प्राईस जी आहे अकॉर्डिंगली कशाच्या प्रोव्हिजननुसार सेट केलेली असेल, ती ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995 अंतर्गत ती सेट केलेली असेल. आणि त्याच्यामध्ये इन्क्लुड्स काय असतील, सेलिंग प्राइस, त्याची विक्री किंमत. Then retailers means dealer carrying on the retail business of sale of drugs to customer. याचा अर्थ काय, जो डीलर आहे तो कॅरी करतो रिटेल बिझनेस ऑफ सेल ऑफ ड्रगचं जे सेल असेल ते कस्टमरपर्यंत. देन नेक्स्ट डेफिनेशन, शेड्यूल बल्क ड्रग. याचा अर्थ काय आहे शेड्यूल बल्क ड्रगचा, तर इट मीन्स अ बल्क ड्रग स्पेसिफाईड इन फर्स्ट शेड्यूल. म्हणजे जे असे बल्क ड्रग जे फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाईड केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे शेड्यूल फॉर्म्युलेशन. इट मीन्स फॉर्म्युलेशन कंटेनिंग एनी बल्क ड्रग स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. याचा अर्थ काय की असे बल्क ड्रग कशामध्ये स्पेसिफाईड केलेले आहेत, तर फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाईड केलेले आहेत. आयदर
इंडिव्हिज्युअली ऑर इन कॉम्बिनेशन. मग ते कसे असतील, आयडल इंडिव्हिज्युअली असतील किंवा कॉम्बिनेशनमध्ये असतील विथ अदर ड्रग. कॉम्बिनेशन कोणाचं असतील, अदर ड्रगच्या बरोबर असेल. इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये मग वन ऑर मोर दॅन वन ड्रग or not specified in the first schedule. Then sale turnover. Sale turnover म्हणजे काय? It means product of units of formulation sold by manufacturer or importer in no accounting year multiple by retail price, inclusive of sale taxes if any paid on the direct sale by manufacturer or importer. It does not include excise duty or local taxes. आणि जर कोणी डायरेक्ट सेल करत असेल, कोणाचं मॅन्युफॅक्चरर टू इम्पोर्टरपर्यंत, त्याला काय नाही होत, काही इन्क्लूड होत नाही त्याच्यामध्ये. जे एक्साईज ड्युटी टॅक्सेस असतील, एक्साईज ड्युटी जी असेल, लोकल टॅक्सेस जे असतील ते लोकल टॅक्सेस त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे होलसेलर. इट मीन्स डीलर. त्याचा अर्थ काय आहे, डीलर किंवा हिज एजंट, त्याचा एजंट, और स्टॉकिस्ट किंवा तो स्टॉकिस्ट असू शकतो. अपॉइंटेड बाय मॅन्युफॅक्चरर, आणि कोणाकडून अपॉइंट केलेला असतो, मॅन्युफॅक्चररकडून, और इम्पोर्टर ऑफ सेल ऑफ हिज ड्रग्स टू रिटेलर, लाईक दॅट हॉस्पिटल, डिस्पेन्सरी अँड मेडिकल, एज्युकेशनल और रिसर्च इन्स्टिट्यूशन हू परचेस बल्क क्वांटिटीज ऑफ ड्रग. आणि जे बल्क क्वांटिटीमध्ये ड्रग परचेस करू शकतात. त्याचा अर्थ काय, डीलर असू शकतो, हिज एजंट, स्टॉकिस्ट. अपॉइंटेड कोणी केलेला असतो, मॅन्युफॅक्चरर किंवा इम्पोर्टरने. कशासाठी, जे ड्रगचं सेल आहे, रिटेलर ज्याला पाहिजे असतील, समजा हॉस्पिटलला लागत असतील, डिस्पेन्सरीला असतील, मेडिकलला असतील, एज्युकेशनल किंवा इन्स्टिट्यूट रिसर्चला पाहिजे असतील, त्यांना ते पोहोचवण्याचं काम जो करतो तो आहे होलसेलर. आणि हू परचेस द बल्क ड्रग, जे लार्ज क्वांटिटीमध्ये, बल्क क्वांटिटीमध्ये ड्रग घेत असतील असे, त्यांना होलसेलर ड्रग सेलिंग करण्याचं काम करतो. देन नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे प्राइस ऑफ बल्क ड्रग्स. प्राइस ऑफ बल्क ड्रग म्हणजे काय, अंडर द प्रोव्हिजन ऑफ DPCO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995 to achieve the objectives of this order, government has power to fix maximum sale price and also revise the price of bulk drug after obtaining necessary information from manufacturer to importer. आणि जे DPCO ॲक्ट आहे 1995 त्याच्या प्रोव्हिजननुसार, त्याचबरोबर काय ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यात आलं की गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू मॅक्झिमम सेल प्राईस and also revise price of bulk drugs after obtaining necessary information from manufacturer to importer. While fixing the sale price of such bulk drug, the government shall take consideration. आणि ज्यावेळेस सेल प्राइस फिक्सिंग होते बल्क ड्रग्सची, त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, टेक अ कन्सिडरेशन. इन दॅट फर्स्ट पॉईंट काय आहे, अ पोस्ट टॅक्स रिटर्न ऑफ 14% ऑन नेटवर्थ. आणि पोस्ट टॅक्स रिटर्न किती असतो, 14% असतो नेटवर्थ. देन अ रिटर्न ऑफ 22% ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. आणि कॅपिटल एम्प्लॉयडवर किती पर्सेंट रिटर्न द्यावं लागतं, 22%. देन फॉर अ न्यू प्लांट अ रिटर्न ऑफ 12% बेस्ड ऑन लॉंग टर्म मार्जिनल कॉस्टिंग. आणि लॉंग टर्म मार्जिनल कॉस्टिंगच्या बेसवरती न्यू प्लांट किती रिटर्न असतं त्याला, 12%. इन केस व्हेअर द प्रोडक्शन इज फ्रॉम बेसिक स्टेज, अ पोस्ट टॅक्स रिटर्न ऑफ 18% ऑन नेटवर्थ. आणि ज्यावेळेस अशा केसेसमध्ये ज्या ठिकाणी प्रोडक्शन बेसिक स्टेजला प्रोडक्शन होत असेल त्याच्यामध्ये पोस्ट टॅक्स रिटर्न किती असतो, त्याच्यामध्ये पोस्ट टॅक्स रिटर्न किती असतो, 18%. कशावरती, नेटवरती, किंवा 26% कॅपिटल एम्प्लॉयडवरती, डिपेंडिंग अपॉन ऑप्शन फॉर रेट्स ऑफ रिटर्न एक्सरसाइज बाय द मॅन्युफॅक्चरर. देन नेक्स्ट वन आहे, नो पर्सन शाल सेल बल्क ड्रग ॲट अ प्राइस एक्सिडिंग
the maximum sale price fixed as per the provision on of this order plus local truces if applicable. आणि असा कोणताही म्हणजे पर्सन काय करू शकत नाही, सेल करू शकत नाही बल्क ड्रग ॲट अ प्राइस एक्सिडिंग द मॅक्झिमम सेल फिक्स प्राइस as per provision of this order plus local truces if applicable. After the commencement of this order, if any manufacturer commence production of any scheduled bulk drug, he has to furnish the detail in form first and any additional necessary information to the government within 15 days. The government commence production of such bulk drug. The next point, after receipt of such information and making necessary inquiry as it deems fits, government may fix the maximum sale price of bulk drugs and notify in the office. आणि गव्हर्नमेंट काय करतं मग त्यावेळेस सेलिंग प्राइस फिक्स करतं बल्क ड्रगची आणि नोटिफिकेशन देतं ऑफिशियल गॅझेटमध्ये. देन इफ एनी मॅन्युफॅक्चरर डिझायर revision of maximum sale price of bulk drug which is fixed under the provision of this order, he has to make an application to government in a form. आणि ते काय करू शकतात, ॲप्लिकेशन करू शकतात कोणाला, गव्हर्नमेंटला इन फॉर्म. देन फर्स्ट इन दॅट गव्हर्नमेंट मे देन फिक्स अ रिवाइज प्राइस ऑफ फॉर सच bulk drug within a period of 4 months from the date of receipt of complete information from the manufacturer. आणि गव्हर्नमेंट काय करू शकतं तर रिवाइज करू शकतं ती प्राइस ऑफ बल्क ड्रग विदिन किती महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये डेट ऑफ रिसिप्ट कम्प्लिशन इन्फॉर्मेशनपासून. देन गव्हर्नमेंट मे ऑल्सो फिक्स और रिवाइज द प्राइस ऑफ एनी नॉन शेड्यूल बल्क ड्रग इन पब्लिक इंटरेस्ट. आणि पब्लिक इंटरेस्टच्या अनुसार किंवा गव्हर्नमेंट काय करू शकतं, रिवाइज करू शकतं नॉन शेड्यूल बल्क ड्रगची प्राइस आहे. देन मॅन्युफॅक्चरर और इम्पोर्टर of such bulk drugs shall not be sell non-scheduled bulk drug at a price exceeding the price no fix or revise. आणि मॅन्युफॅक्चरर किंवा इम्पोर्टर म्हणजे सेल करू शकत नाही नॉन शेड्यूल बल्क ड्रग ज्याची प्राइस एक्सिडिंग किंवा द प्राइस नो फिक्स और रिवाइज, ज्याची प्राइस फिक्स किंवा रिवाइज केलेली नसेल अशी. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट for scheduled bulk drug. In that, for scheduled bulk drug, a list of all scheduled bulk drugs produced within 30 days of the commencement this order along with the details of the cost of each such scheduled bulk drug. किती दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये commencement पासून. Then second one, the detail of the cost of each such bulk drug produced including bulk drug which has been produced after commencement of this order in form first by 13 September every year. Then non scheduled bulk drug, त्याच्यामध्ये काय आहे, a list of non scheduled bulk drug is produced along with the details of the cost of each such bulk drugs in form number second मध्ये. Then the details of cost of each non-scheduled bulk drug including such bulk drugs which has produced after commencement of this order in form second. On consideration of certain factors prescribed in this order, government may direct manufacturer of bulk drugs to sell bulk drugs to other manufacturer of formulation. Then next point आहे power to direct manufacturer of bulk drugs to sell bulk drugs to other manufacturer of formulation. To achieve adequate production and to regulate the equitable distribution of the bulk drug, the government has power to direct any manufacturer of any bulk drug by order to sell such bulk drug to such manufacturer of formulation as may by specified in such order after considering following factors. आणि त्याच्यामध्ये कशासाठी काय रेग्युलेट करण्यासाठी, ॲड्युकेट प्रोडक्शन अचीव करण्यासाठी, त्याचबरोबर रेग्युलेट द
इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ बल्क ड्रग. त्यामुळे काय केलेलं गव्हर्नमेंटने, हॅज पॉवर टू डायरेक्ट एनी मॅन्युफॅक्चरर ऑफ एनी बल्क ड्रग बाय ऑर्डर टू सेल बल्क ड्रग टू सच ऑर्डर मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युलेशन ॲज मे बी स्पेसिफाईड इन ऑर्डर आफ्टर कन्सिडरिंग फॉलोइंग फॅक्टर. त्याच्यामध्ये फॉलोइंग फॅक्टर काय कन्सिडर केलेलं मग, द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटिव्ह कन्झप्शन ऑफ सच मॅन्युफॅक्चर. सेकंड, द रिक्वायरमेंट ऑफ अदर मॅन्युफॅक्चररची रिक्वायरमेंट. देन रिटेल प्राईस फॉर्म्युलेशन. रिटेल प्राईस फॉर्म्युलेशन काय आहे, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ रिटेल प्राईस फॉर्म्युलेशन बाय अप्लाइंग फॉलोइंग फॉर्म्युला. आणि फॉलोइंग फॉर्म्युल्याच्या वरून कॅल्क्युलेशन केलं जातं. कशाचं कॅल्क्युलेशन केलं जातं, रिटेल प्राईस फॉर्म्युलेशनचं. द रिटेल प्राईस ऑफ द फॉर्म्युलेशन इज कॅल्क्युलेटेड बाय गव्हर्नमेंट. आणि हे कॅल्क्युलेशन कोण करतात, गव्हर्नमेंट. मग तो फॉर्म्युला काय आहे, स्लाईडमध्ये दिसतोय, RP इन ब्रॅकेट MC प्लस CC प्लस PM प्लस PC इंटू 1 प्लस MAPE डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ED. मग हा जो फॉर्म्युला आहे, फेअर RP म्हणजे काय, रिटेल प्राईस. RP म्हणजे काय, रिटेल प्राईस. MC means material cost. MC means material cost which include the cost of drugs and other pharmaceutical aids with overage if any plus process loss thereon in the accordance with the non-specified time to time by notification of official gazette. MC means material, त्या मटेरियलची cost. and CC means conversion cost. means conversion cost work out in the accordance with such norms as may be specified the government from time to time notification in the official gazette. And CC means conversion cost. Then PM means cost of packaging material. PM means cost of packaging material including process loss thereon work out in accordance with such norms as may be specified by the government of time to time. Then PC means packaging charges work out in accordance with such norms may specified government every year by notification in the official gazette. Then made means maximum allowable post manufacturing expense. काय, maximum allowable post manufacturing excess means all costs are incurred by the manufacturer from the stage of ex-factory cost of retailing, and it is also includes trade margin and margin of manufacturer. And last one is MAP, shall not exceed 100% for indigenously manufactured schedule from formulation. Then next one, power to fix retail price of schedule formulation, where the government fix or revise the price of any bulk drug. A manufacturer utilize such bulk drug in his schedule formulation, he shall within 30 days of such fixation or revision apply by prescribe from for price revision of all such formulation. In that next, government may be fix or revise the price of such formulation if it is considered necessary in accordance with the formula mentioned above. आणि वरील फॉर्म्युल्यानुसार within a period of 2 months from the date of receipt of complete information. Then next point, without a prior approval of government the fixed retail price of formulation shall not be increased by any manufacturer. आणि गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल नसेल तर इन्क्रीज करू शकत नाही एनी मॅन्युफॅक्चरर त्याची रिटेल प्राइस. नो मॅन्युफॅक्चरर or importer shall market new pack or a new formulation or a new dosage form from his existing scheduled formulation without obtaining prior approval of its price from government. आणि गव्हर्नमेंटकडून कोणतेही अप्रुव्हल घेतल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही, तर प्राइस इन्क्रीज करू शकत नाही. त्याचबरोबर
नो मॅन्युफॅक्चरर किंवा इम्पोर्टर शाल मार्केट न्यू पॅक, त्याचबरोबर मार्केटमध्ये न्यू पॅक आणू शकत नाही, त्याचबरोबर न्यू फॉर्म्युलेशन आणू शकत नाही, त्याचबरोबर न्यू डोसेस फॉर्म असेल एक्झिस्टिंग शेड्यूल इन फॉर्म्युलेशन विदाउट ऑप्टेनिंग द प्रायर अप्रुव्हल ऑफ इट्स प्राइस फ्रॉम गव्हर्नमेंट. देन नो पर्सन शाल सेल और डिस्पोज एनी इम्पोर्टेड शेड्यूल फ्रॉम विदाउट प्रायर अप्रुव्हल. आणि कोणताही पर्सन काय करू शकत नाही, सेल करू शकत नाही, त्याचबरोबर डिस्पोज करू शकत नाही इम्पोर्टेड शेड्यूल फ्रॉम फॉर्म्युलेशन विदाउट प्रायर अप्रुव्हल ऑफ इट्स प्राइस फ्रॉम द गव्हर्नमेंट. Thank you everyone. Thank you again. Remaining points of this chapter will be studied in next lecture.